नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी सर्वांना सांगते की मला वसू आत्याने लग्नाच्या वेळी किडनॅप केलं होतं. यावर विक्रम चिडूनच बोलतो की काय, वसुताईने तुला किडनॅप केलं होतं? लग्नातून काय बोलतेस तू नंदिनी? मानिनी बोलते की नंदिनी, तुझा काही गैरसमज झाला नाही आहे ना? अगं इतक्या ठामपणे बोलतेस तू? नंदिनी ओरडूनच बोलते की कारण हेच घडलं आहे आई. खरं तर बोलताना मला सुद्धा त्रास होत आहे. कारण माझाच विश्वास बसत नाही आहे, की वसू आत्याने हे सगळं केलंय. आत्या बोलते, की "अगं का वाटेल ते आरोप करतीयेस तू? मी का करेन तुला किडनॅप आणि कुणाला सांगून?" नंदिनी बोलते, की "दीपकला सांगून." तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ घरी जायला निघत असताना दरड कोसळली असं हवालदार काकांनी सांगितलं होतं. 3-4 तास का रस्ता क्लीन होणार नाही म्हणून त्यांनी साईडला गाडी लावून काव्याला वॉशरूमला जायचं होतं तेव्हा तिथे एक घर असतं. एक जोडपं त्यांची मदत करतात आणि त्यांना बोलतात, की "इथे तुम्ही आसरा घेऊ शकता" आणि ती ताई काव्याला तिचं लुगडं घालायला देते. तर दुसरीकडे आत्या बोलते, की "कोण दीपक? अच्छा, अच्छा, तो तुझा प्रेमी." तेव्हा सगळेजण आश्चर्याने पाहतात. यावर जीवा ओरडूनच बोलतो, की "वसू आत्या काय बोलतेस? दीपक तिच्या मागे होता, नंदिनी नाही." आत्या बोलते, की "हो रे बाबा, तेच ते. पण तुझी बायको बघ वाटेल ते आरोप करते माझ्यावर. ऐकतोस ना काय बोलते ती ते? बिनबुडाचे आरोप करते ती माझ्यावर." आणि नंदिनीला बोलते, "काय ग, भानावर आहेस ना तू?" नंदिनी बोलते, की "दुसऱ्यांना भानावर आहे विचारण्यापेक्षा हे कृत्य करताना आपण भानावर होतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा जरा." आत्या चिडूनच बोलते, की "पुन्हा सांगते, नंदिनी माझ्यावर चिखलफेक करू नकोस." नंदिनी बोलते, की "आता का पलटतायत? मगाशी तुमच्या रूममध्ये मला म्हणालात ना, जा सगळ्यांना सांग, म्हणून बघू तुझ्यावरती कोण विश्वास ठेवते." आत्या बोलते, की "अगं बाई, काय बोलतेस तू? मी कधी म्हटलं असं नंदिनी, तुला बरं वाटत नाही आहे का?" नंदिनी बोलते, की "अच्छा, म्हणजे तुम्हाला हे दाखवायचं आहे, आपल्यात काहीच बोलणं झाले नाहीये, हो ना? बाबा, आई या खोटं बोलतायत. मगाशी मी यांच्या खोलीत गेले. आम्ही या विषयावर बोललो सुद्धा. आणि त्यांच्या फोनमध्ये दीपकचा नंबर सुद्धा आहे." मानिनी बोलते, की "काय? त्या दीपकचा नंबर ताईच्या फोनमध्ये आहे?" नंदिनी बोलते, की "मी मगाशी यांच्या रूममध्ये गेले होते यांच्याशी बोलायला. तेव्हा मी त्यांच्याकडून फोन मागून घेतला आणि दीपक म्हणून सर्च केला. तर दीपकचा नंबर होता यांच्या फोनमध्ये." विक्रम बोलतो, की "वसुताई काय बोलते नंदिनी?" आत्या बोलते, की "अच्छा, म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे, पण हिच्यावरती आहे." विक्रम बोलतो, की "असं नाही आहे गं, पण नंदिनी असं कोणावरती खोटे आरोप करणारी मुलगी नाही आहे." तेव्हा नंदिनीला जरा धीर येतो. आत्या बोलते, की "अरे मग मी अशी वाईट कृत्य करणारी बाई आहे, असं म्हणायचं आहे का तुला? सांग ना." विक्रम बोलतो, की "मला फक्त एवढंच." तेव्हा आत्या मध्येच चिडून बोलते, की "एक मिनिट, एक शब्द बोलू नको तू विक्रम. माझा फोन घे आणि बघ याच्यामध्ये तुला दीपकचा नंबर सापडतो आहे का ते. आणि जर का त्याचा नंबर असेल ना, तर विक्रम तू जे म्हणशील ना ते करायला तयार आहे मी." विक्रम दीपकचा नंबर चेक करतं, पण त्याला सापडत नाही. आत्या बोलते, की "आहे?" विक्रम बोलतो, की "नाही." विक्रम नंदीला बोलतो, की "तू म्हणतेस असा कुठलाही नंबर नाही आहे ताईच्या फोनमध्ये." तेव्हा नंदिनीला आठवतं, की आत्या बोलली होती, की "कोणी विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर, कारण तू आता घरात आली आहेस." यावर नंदिनी विक्रमला रडूनच बोलते, की "बाबा, असं कसं होईल? बाबा, मी माझ्या डोळ्याने या फोनमध्ये दीपकचा नंबर पाहिला आहे. असं होऊ शकतं, त्याने डिलीट केला असेल." यावर जीवा बोलतो, की "एक मिनिट नंदिनी, तू खात्रीने बोलतेस?" तेव्हा नंदिनी बोलते, की "तुमची शपथ, मी खोटं बोलत नाही आहे." तेव्हा जीवा आत्याला बोलतो, की "वसू आत्या, खरं खरं सांग, कारण नंदिनी माझी खोटी शपथ घेणार नाही आहे." आत्या बोलते, की "अरे तू काय भगवद्गीता आहेस का जीवा? तिने तुझी शपथ घेतली आणि म्हणजे आम्ही लगेच तिच्यावरती विश्वास ठेवायला? हे बघ, आरोप करायचे असतात ना, तेव्हा ठोस पुरावे लागतात." तेव्हा रम्या गालातल्या गालात हसते. आत्या नंदिनीकडे जाते आणि विचारते, की "आहे, तुझ्याकडे पुरावे आहे का?" नंदिनी बोलते, की "पुरावा हवा ना, देते ना पुरावा. माझा एक पुरावा नाहीसा केला तुम्ही. आता असा खणखणीत पुरावा देते, की तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सगळ्यांना विश्वास ठेवावा लागेल." आणि नंदिनी पुरावा आणायला जाते. तेव्हा दुसरीकडे काव्या लुगडं घालून आलेली असते. तेव्हा ती ताई बोलते, की "अगं बाई, किती भारी दिसतेस. काय गं, तुझं लग्न झालं आहे ना? हा तुझाच नवरा आहे ना?"
काव्या बोलते की अहो हो, असं का विचारतायत? ती ताई बोलते की अगं तुझ्या कपाळावर कुंकू कुठे आहे? लगीन झालं म्हणजे नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावावं लागतं. म्हणजे लोक विचारतात ना, लगीन झालं का करून? काव्या बोलते की त्याच्यासाठी टिकली आहे ना. यावर ती ताई बोलते की टिकली तर टिकली नाही तर हुकली आणि जोरजोरात हसू लागते आणि बोलते की किती खोटं खोटं असते ग. माझ्यासारखं हस की दात दाखवून. आणखीन छान दिसावं म्हणून मी तुझ्यासाठी एक गंमत आणते आणि ती देव्हाऱ्यात जाऊन कुंकवाचा करंडा घेऊन तिच्या कपाळावर कुंकू लावते आणि बोलते कसं दिसतं तुला आडवं कुंकू? एकदम भारी. चेहरा बघ कसा खुल्ला आहे तुझा. आता कोण बोलणार नाही लगीन झालं नाही म्हणून. चल भाकऱ्या थाप. काव्या बोलते की भाकऱ्या? ताई बोलते की भाकरी येत नाही. सासू आहे ना तुला की गेली? काव्या बोलते की असं का बोलतायत? आहे ना. ताई बोलते की तुला काही बोलत नाही भाकरी येत नाही म्हणून. मी शिकवते तुला भाकऱ्या थापायला आणि ती किचनमध्ये जाते. तर दुसरीकडे नंदिनी पिहूला घेऊन येते आणि पिहूला बोलते की आय एम सॉरी बाळा, या सगळ्यात मला तुला ओढावं लागतं. पण तू सांगितल्याशिवाय इथे कोणालाच पटणार नाही खरं काय आहे ते. तू वसू आत्याच्या रूम मध्ये बाहेर काय ऐकलं ते सगळ्यांना सांग, खरं खरं सांग. तेव्हा पिहू घाबरून आत्याकडे पाहते. तेव्हा मंजू बोलते की पिहू घाबरू नकोस, काय ते खरं सांग. विक्रमही बोलतो की पिहू तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझा बाबा, बोल काय ऐकलंस ते. पिहू बोलते की मी ऐकलं की वसू मावशी रम्याताईला सांगत होती त्यांनी ते. अडखळतच बोलते. विक्रम बोलते त्यांनी काय? पिहू बोलते की मी ऐकलं वसू मावशीने दीपकला सांगून नंदिनी वहिनीला लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं. आता हे सगळं ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे ताई काव्याला भाकरी शिकवते तेव्हा तिथे पार्थ येतो आणि काव्याला पाहतच राहतो. तर दुसरीकडे नंदिनी बोलते ऐकलं ना बाबा आई, आणि पिहूला फिट येण्यामागचं कारण सुद्धा वसू आत्या आहे. पिहू वसू आत्यांना बघून सतत घाबरत होती कारण तिने वसू आत्या आणि रम्याचं बोलणं ऐकलं होतं. विक्रम बोलतो की ताई या सगळ्यावर काय म्हणणं आहे तुझं? आता बोलते की खोटं आहे हे विक्रम, खोटं बोलते ही. तुमच्या सगळ्यांसमोर मला बदनाम करायचा तिचा हेतू आहे, दुसरं काय? मानिनी बोलते की ताई काय बोलताय तुम्ही? आता पिहूने तिच्या तोंडाने सांगितलं ना हो. आत्या बोलते की मानिनी मला हेच कळत नाही आहे की पिहू असं का बोलतीये ती. आत्या पिहू जवळ जाते आणि बोलते की हे बाळा काय ऐकलं तू? मी बोलली आहे का बाळा? अगं तू चुकीचं ऐकलं आहेस ना? हो ना. रम्या मध्येच बोलते की अगं आई, पिहू वाटेल ते बोलेल पण यांनी विश्वास ठेवावा का तिच्यावर? कशाच्या बेसवर आपण तिच्यावर विश्वास ठेवणार आहोत? मागच्या वेळी माझ्या पत्रात नको ते लिहून सगळ्यांसमोर मला खोटं पाडलं होतं तिने. आता सुद्धा तेच करते माझ्या आई बरोबर. नंदिनी बोलते की वाटेल ते बोलू नकोस. रम्या, तू पिहूला तिच्या रूम मधून खोदून खोदून काय विचारत होती हे मला आता कळलं आहे. रम्या बोलते की हे बघ नंदिनी, तुला हवा तसा अर्थ काढून सगळ्यांची डोकी भडकवू नकोस. मामा मामी, आता आपण पिहूवर विश्वास ठेवणार आहोत का? मागच्या वेळी सगळ्यांसमोर मला खोटं पाडलं होतं तिने, आठवतंय ना? तेव्हा तिथे नंदिनी नव्हती, तुम्ही तर होतात ना. नंदिनी बोलते की आई बाबा, तुम्ही रम्यावरती विश्वास ठेवू नका. यावेळी तिला खोटे पाडण्यासाठी पिहूने काहीही केलेलं नाही आहे. यावर रम्या बोलते की मग तू केलं असशील नंदिनी, आणि तिच्यावरतीच उलटवते. आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.